आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. ते दोघेही तिने सांगितलेल्या ऍड्रेसवर पोहोचले. थँक्स, ती त्याच्याकडे बघून म्हणाली. मी काही हिला वेलकम म्हणणार नाहीये, नाहीतर ही रोज मला घरी आणून सोडा म्हणेल. तो मनातच म्हणाला. तो फक्त इतकंच म्हणाला. ती दरवाजा उघडून खाली उतरतच होती. तितक्यात तिचं लक्ष पुन्हा त्याच्याकडे गेलं, जो एक हात डोक्याला लावून बसलेला होता आणि थोड्या वेळासाठी त्याने त्याचे डोळेही बंद केले होते. सर, काय होतंय तुम्हाला? ती त्याच्या दंडाला हात लावत म्हणाली. शिवाला अचानक डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटलं होतं आणि डोकंही गरगरत होतं. ती काय बोलली तेही त्याने नीट ऐकलं नाही. सर, आर यू ओके? ती म्हणाली. तसं त्याने डोळ्यांची उघड झाप करत तिच्याकडे पाहिलं. येस, आय एम ओके, तो म्हणाला. पण खरं तर हे बोलताना सुद्धा त्याचे डोळे आपोआप झाकत होते. सर, आय थिंक तुम्हाला ऍसिडिटीमुळे चक्कर येते. तुम्ही माझ्यासोबत चला, थोडा वेळ रेस्ट करा आणि मग जा, ती म्हणाली. नो, मी जाईन, तू जा. तरीही तो त्याचा हेका सोडायला तयार नव्हता. ठीक आहे, मग मी पण तुमच्यासोबत तुमच्या घरी येते. तिथून मी ऑटो करून येईन माझ्या घरी. ती दरवाजा पुन्हा बंद करत म्हणाली. व्हॉट, आर यू मॅड? तो तिच्यावर खूप जोरात ओरडला. पण ओरडल्यामुळे एक तीव्र वेदना त्याच्या डोक्यातून वाहून गेली आणि तो डोळे बंद करत मागे सीटला टेकला. सी, तुमचं डोकं दुखतंय आणि त्यामुळे तुम्हाला चक्कर येते. तुम्ही प्लीज चला ना माझ्यासोबत. मी ब्लॅक टी बनवते, म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल. त्यात तुम्ही दुपारी पण फक्त खिचडी खाल्ली होती, सो तुम्हाला भूक सुद्धा लागली असेल, म्हणून तुमचं डोकं गरगरतंय. ती त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली. मी ठीक आहे, माझी काळजी करण्याची गरज नाहीये, तू जाऊ शकतेस. तो झटक्याने त्याचा हात बाजूला घेत म्हणाला. अजिबात नाही, मी तुमची पर्सनल असिस्टंट आहे, त्यामुळे तुमच्या तब्येतीची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे. एकतर तुम्ही माझ्यासोबत घरी चला, नाहीतर मला तुमच्यासोबत घेऊन चला. हवं तर मी कार ड्राईव्ह करते. तुम्हाला घरी पोहोचवून मी येईन परत माझ्या घरी. ती पण हट्टाला पेटली होती. ग्रेट, तू मला सोडायला माझ्या घरी चल, मग मी परत तुला सोडायला तुझ्या घरी येतो. मग तू परत मला सोडायला माझ्या घरी ये, मग मी परत तुला सोडायला तुझ्या घरी येतो. आपण रात्रभर असंच खेळत बसू. मस्त आयडिया आहे. आधी त्याचं डोकं दुखत होतं, त्यात ती हट्टाला पेटली होती, त्यामुळे तो भयंकर चिडलेला होता. सर, तुम्हाला मला सोडायला यायची गरज नाहीये. मी ऑटोने येईन, पण तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाहीये. मध्येच तुम्हाला चक्कर आली आणि तुम्ही कुठे धडकलात तर? ती त्याच्याकडे बघून म्हणाली. धडकलो तर मी धडकेन, मेलो तर मी मरेन, तुला काय करायचंय? तो एका हाताने डोकं पकडत म्हणाला. असं कसं? मरायच्या आधी तुम्ही शेवटचं मला भेटलेले असाल, मग तुमचं लास्ट लोकेशन पण माझ्या ऍड्रेसवर दाखवेल. मग पोलीस मला पकडतील. अजून माझं लग्न सुद्धा झालेलं नाहीये आणि मला असं बिन लग्नाचं फाशीवर चढायचं नाहीये. ती त्याच्याकडे बघून म्हणाली. तसं तो 2 मिनिटं ब्लँक होऊन तिच्याचकडे बघू लागला. म्हणजे तो मरेल त्याचं काही नाही, तिला स्वतःच पडलेलं होतं. त्याला शांत झालेलं बघून ती मनातच म्हणाली. तारा ग्रेट गोईंग. याला इथून पुढे याच्याच भाषेत समजावा लागेल. सरळ बोलून ऐकणाऱ्यातला नाहीये हा, ती मनातच म्हणाली. मी येणार नाही. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे, कळलं तुला? तू उतर बरं खाली, उगाच डोक्याचं दही करू नकोस, तो म्हणाला. तुम्ही माझ्या बरोबर येणार आहात की नाही? ती म्हणाली. नाही, यू जस्ट गेट आउट ऑफ माय कार. तो खूप रागात तिच्यावर ओरडला, पण परत त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली
आणि तो दोन्ही हातात डोकं गच्च पकडून बसला. याच संधीचा फायदा घेत ती त्याच्या बाजूने झुकली आणि कार बंद करून तिने चावी काढली आणि लगेच खाली उतरली. हे व्हॉट नॉनसेन्स इज दिस? तो रागात तिच्याकडे बघत म्हणाला. समोरची बिल्डिंग, 5th फ्लोअर, रूम नंबर 503. येऊन चहा घेतला तर चावी मिळेल, नाहीतर बसून राहा इथेच. असं म्हणत ती त्याच्या उत्तराची वाटही न बघता गेटमधून आत शिरली. आधीच डोकं कोणीतरी दगड मारल्यासारखं ठणकते आणि त्यात ही भवानी नको नको ते नाटक करते. तो तिला जाताना बघून मनातच म्हणाला. आता तिथे बसून पण त्याचा काही उपयोग होणार नव्हता, पण हिला इतक्या सहजासहजी सोडायचं नाही हे तर त्याने मनात पक्क ठरवलेलं होतं. आधी तर असेल तिचा थोडा स्वभाव हेकेखोर, म्हणून तिचं वागणं तो इग्नोर करत होता. पण ज्या हक्काने ती त्याच्यासोबत बोलत होती आणि त्याच्यावर रुबाब गाजवत होती ते आता त्याला कुठेतरी खटकायला लागलं होतं. इकडे सत्यजित आणि दुर्वा घरी पोहोचले. घरी पोहोचायला त्यांना 8 वाजले होते. सगळे हॉलमध्येच बसलेले होते. त्या दोघांची एंट्री होताच बाकी सगळ्यांचं लक्ष दाराकडे गेलं. अक्काने तर दुर्वाला त्या साडीमध्ये पाहिलेलं होतं, पण अप्पा, सूर्या आणि संपत तिघेही फर्स्ट टाइम तिला अशा रूपात बघत होते. अप्पा तर तिच्याकडे पाहतच राहिले. काही क्षणांसाठी तर त्यांना आपली जानकीच परत येते असा भास झाला, म्हणून त्यांनी लगेच पापण्या बंद केल्या आणि पुन्हा उघडल्या. पण आता समोर दुर्वा उभी होती. त्यांनी लगेच अक्काकडे पाहिलं. तिचा मान मी तिला देऊन टाकला आहे. अक्का त्यांच्या नजरेतला प्रश्न ओळखत म्हणाल्या. दुर्वा त्यांच्या जवळ आली आणि एक एक करून सगळ्यांच्या पाया पडली. संपत काका आणि अक्काच्या पाया पडून झाल्यानंतर ती अप्पांजवळ आली आणि आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकली. सदा सुखी राहा. एका क्षणासाठी तर वाटलं की माझी जानकीच परत आलीय. ते भरल्या डोळ्यांनीच म्हणाले. मी पण तेच म्हणणार होतो. मी माईला कधी पाहिलं नाही, कारण माझ्या जन्माच्या आधीच ती गेली होती. पण फोटोतली माई आणि आत्ताची वहिनी किती सारख्या दिसतात. सूर्या दुर्वाकडे बघून म्हणाला, तशी ती गालातच हसली. खूप मस्त स्वभाव होता जानकी वहिनींचा. त्या होत्या तोपर्यंत हे घर हसतं खेळतं होतं. पूर्वी वाड्याच्या समोर असं गार्डन आणि दगडाची फरशी नव्हती. सारवलेलं अंगण होतं आणि ते अंगण वहिनी रोज स्वतःच्या हाताने सारवायची आणि त्यावर रांगोळी काढायची. धूप अगरबत्तीने पूर्ण वाडा सुगंधित व्हायचा बघ, आणि त्या सुवासानेच आमच्या सगळ्यांची सकाळ व्हायची. संपत जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले. हो, तिच्या भारदस्त पैंजणांचा आवाज पूर्ण घरभर ऐकू यायचा. त्या आवाजानेच मला कळून जायचं की ती वाड्याच्या नक्की कोणत्या कोपऱ्यात आहे. अप्पा ही आपल्या बायकोला आठवत म्हणाले. हो, आणि मी जेवायला नाटक करायचो तर हातात छडी घेऊन माझ्या मागे लागायची. सत्यजित पण जुन्या आठवणीत रमत म्हणाला. इतक्या वर्षांनंतरही सगळ्यांना माई जशाच्या तशा आठवतात हे बघून नक्कीच त्या खूप हुशार आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असतील असं दुर्वाला वाटलं. काश त्या जर आज या घरात असत्या तर हे घर अजून आनंदी असतं, असंही तिला क्षणभर वाटून गेलं. शिवा भाऊजी नाही आलेत का अजून? तिने सगळे आहेत पण शिवा दिसला नाही म्हणून विचारलं. सगळ्यात जास्त तर तिला शिवाचीच रिॲक्शन बघण्यात इंटरेस्ट होता. त्याला यायला उशीर होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना भूक लागली असेल तर तुम्ही जेवून घ्या. मी दिघे आणि मनाला भेटायला जातोय. एक महत्वाचं काम आहे. जेवणासाठी माझी वाट बघू नका. असं म्हणत सत्यजित भरभर पायऱ्या चढून वरती निघून गेला. सुनबाई, कसं झालं ग दर्शन? अक्का म्हणाल्या. खूप छान. आणि तुम्हाला माहितीये अक्का साहेब, तिथे माझा कॉइन पण चिकटला गेला.
म्हणजे आता माझी इच्छा पूर्ण होणार आहे. ती भावनेच्या भरात बोलून गेली. तसं सगळ्यांनी बारीक नजर करून तिच्याकडे बघितलं. वहिनी, अगं जर्नलिस्ट आहेस ना तू, आणि या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस? सूर्या तिच्याकडे बघत म्हणाला. हो, माझा आहे या सगळ्यावर विश्वास. अंधश्रद्धा नाही, पण श्रद्धा आहे. माझ्यासोबत इतकं सगळं घडूनही मी आज तुमच्या सगळ्यांसोबत इथे आहे आणि खुश आहे. म्हणजे कुठेतरी देव नक्कीच आहे. जुन्या आठवणी मनात आल्या तसा तिचा आवाज थोडा खालावला. ओफो, माझी निरुपा रॉय, तू तर लगेच सेंटी होतेस. बाय द वे, या साडीमध्ये तू खूप सुंदर दिसतेस. सूर्या तिचा मूड चेंज करण्यासाठी म्हणाला. थँक्यू, तिनेही हसत उत्तर दिलं. वहिनी, तुझी एखादी मैत्रीण वगैरे आहे का ग, जी अगदी तुझ्यासारखी असेल? सूर्या म्हणाला. नाही का? तिने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. अगं म्हणजे माझी पण सेटलमेंट होऊन जाईल ना, कारण मला पण तुझ्यासारखीच बायको हवी. सुंदर, धाडसी, हुशार आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी. तो डोळे मिचकावत म्हणाला. तसे सगळे हसायला लागले. मैत्रीण नाहीये, पण माझी छोटी बहीण आहे, चालेल का? दुर्वा पण मस्करीत सामील होत म्हणाली. पण हे ऐकून संपत काकांचे डोळे मात्र मोठे झाले. मी तर केव्हाचाच रेडी आहे, पण तुझी बहीण तलवार घेऊन बसलीये. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. काही म्हणालास का तू? ती सूर्याकडे बारीक नजर करून म्हणाली. नाही, मी कुठे काय म्हणालो? तो खांदे उडवत म्हणाला. बरं, मी आलेच फ्रेश होऊन, ती म्हणाली आणि तिच्या खोलीत गेली. पण ती आतमध्ये शिरायला आणि तो बाहेर यायला एकच टाइम झाला आणि पुन्हा एकदा दोघांची जबरदस्त धडक झाली. जीत, काय चालू आहे तुमचं? ती स्वतःच्याच डोक्याला चोळत म्हणाली. सॉरी, तो फक्त इतकंच म्हणाला आणि तिला क्रॉस करून तिथून निघूनही गेला. तो जाताच ती रूम मध्ये गेली आणि दरवाजा बंद करत म्हणाली. मला माहितीये जीत, तुम्ही आता कुठे जाताय ते. दिघ्या आणि मनाच्या मदतीने माझ्या सेव्हियरला शोधण्याचा प्रयत्न करणार आहात ना? शोधा शोधा, अगदी जीव तोडून शोधा, पण तो तुम्हाला कधीच सापडणार नाहीये. त्याला बघण्यासाठी तुम्हाला आरशासमोर जाऊन उभं राहावं लागेल. ती स्वतःशीच म्हणाली आणि त्याच्या वेडेपणावर हसत फ्रेश व्हायला निघून गेली. फ्रेश होऊन ती पुन्हा खाली गेली. तिने मुद्दामच साडी चेंज केलेली नव्हती, कारण ती शिवाची वाट बघत होती. सत्यजित जेवायला नसणार हे त्याने आधीच सांगितलं होतं, त्यामुळे कोणीही त्याची वाट बघितली नाही. जेवण करून सर्वजण पुन्हा आपापल्या खोलीत निघून गेले. दुर्वाला मात्र एकटीला खूप बोर होऊ लागलं, म्हणून तिने तिचा मोबाईल घेतला आणि पुन्हा खाली गेली. घरात तिला खूप शांत शांत वाटू लागलं, त्यामुळे ती बाहेर गेली आणि गार्डन मध्ये बसून तिने रीनाला कॉल केला. आणि तिच्यासोबत बोलण्यात व्यस्त झाली. इकडे शिवा कसा बसा तिच्या घराच्या दाराजवळ आला, पण आता त्याला खरंच चक्कर यायला लागली होती आणि तो चक्कर येऊन खाली पडणारच होता. तितक्यात ताराने त्याला पकडलं. सर, असं म्हणत तिने त्याला पकडलं आणि आतमधल्या सोफ्यावर आणून बसवलं. आजूबाजूचं सगळं आपल्या भोवती गोल गोल फिरतंय असं त्याला वाटत होतं. तो खरंच बेशुद्ध होऊन खाली पडेल असा विचार करून तिने त्याला सोफ्यावर आडवं झोपवलं. तसं त्याने डोळे बंद करून घेतले आणि तो शांतपणे पडून राहिला.
तुम्ही थोडा वेळ झोपा इथे, मी तुमच्यासाठी ब्लॅक टी करून आणते आणि काहीतरी खायला पण बनवते, ती त्याला म्हणाली. पण तिचे शब्द त्याच्या कानापर्यंत पोहोचले की नाही हे तर फक्त त्यालाच माहित होतं, कारण तो डोळ्यांवर हात ठेवून शांतपणे पडून होता. ती पहिला रूम मध्ये गेली. तिने तिचे कपडे चेंज केले, कारण पंजाबी ड्रेसवर किचन मध्ये काम करणं ही तिच्यासाठी जवळजवळ अशक्य गोष्ट होती. तिने तिचा नाईट ड्रेस घातला आणि केस वरती बांधत पटकन किचन मध्ये गेली. तिने ब्लॅक टी साठी पाणी उकळायला ठेवलं आणि तेवढ्या वेळात घरी आईला फोन केला. हॅलो, पलीकडून तिची आई म्हणाली. हॅलो, ऐक ना आई, जर एखाद्याला ऍसिडिटी झाली असेल तर त्याला काय खायला द्यावं? तिने उकळत्या पाण्यात थोडीशी चहा पावडर टाकत विचारलं. काय ग, तुला झाली का ऍसिडिटी? अगं पण तुला होत नाही कधी, आज कशी काय झाली? बाहेरचं काही खाल्लं होतंस का? एखाद्या टिपिकल आईप्रमाणे तिची आई पण सुरू झाली. आई, तुझ्या बुलेट ट्रेनला थोडा ब्रेक मार ग. ऍसिडिटी मला नाही, शिवराजला झालीये आणि इथे तो माझ्या घरी झोपलाय. त्याला चक्कर येते. मी ब्लॅक टी बनवते, पण मला वाटतं त्याला काहीतरी खाण्याची गरज आहे. काय बनवू सांग ना, ती म्हणाली. तसं तिची आई थोड्या वेळासाठी शॉक झाली. घरी साधा स्वतःचा चहा पण न बनवून घेणारी ती आज त्याच्यासाठी ब्लॅक टी बनवते. हे ऐकून तिच्या आईला जवळजवळ मिनी हार्ट अटॅक येता राहिला. हॅलो आई, अगं बोल ना, ती वैतागत म्हणाली, कारण आधीच तिला काही सुचत नव्हतं. तारा, अगं 2 दिवसात किती बदलली आहेस तू, तिची आई शॉक मधून बाहेर येत म्हणाली. आई, तुझं लेक्चर मी नंतर ऐकते, आधी मी त्याच्यासाठी खायला काय बनवू ते सांग, ती उकळलेला चहा कपात गाळत म्हणाली. तू काय डोंबलं बनवणार आहेस? काही येतं तरी का तुला बनवता, तिची आई पलीकडून म्हणाली. तसं तिच्या लक्षात आलं की तिला तर स्वयंपाक बनवताच येत नाही. ब्लॅक टी आणि स्वतःची कॉफी एवढं सोडलं तर तिने किचन मध्ये कधी पायही ठेवला नव्हता. आज पहिल्यांदा आपल्याला स्वयंपाक का येत नाही या गोष्टीचा तिला राग आला होता. मग आता काय करू, तिने टेन्शन मध्येच विचारलं. तू काही नको करू, मी मावशीला सांगते, ती डबा पाठवेल तुझ्याकडे. तोपर्यंत जावई बापूंना कोरा चहा दे आणि थोडा वेळ झोपून राहू दे, पलीकडून तिची आई म्हणाली. तसं तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. आई, ती थोडं रागातच म्हणाली. तसं तिच्या आईला तिची चूक समजली. सॉरी, होणारे जावई बापू, तिची आई म्हणाली. तसं ती अजूनच चिडली. तू ना मला कटवायलाच बसलीयस. लवकर मावशीला सांग डबा पोचवायला, आणि हो, दोघांच्या हिशोबाने पाठव म्हणावं, मला पण भूक लागलीये. आता उद्यापासून मी स्वतः स्वयंपाक शिकणार आहे, असं म्हणत तिने रागातच फोन कट केला. परमेश्वरा, अरे हा काय चमत्कार केलायस तू. इथे मी तिला घसा ताणून ओरडायची की बाई स्वयंपाक शिक, पण मॅडमने कधीच माझं मनावर घेतलं नाही. आणि आज होणाऱ्या नवऱ्याला ऍसिडिटी काय झाली तर मॅडम लगेच स्वयंपाक शिकायला निघाल्यात. छानच प्रगती आहे म्हणायची. त्या गालातच हसत म्हणाल्या.